327 वार्डाच्या आता हे झालं आहे आणि त्याच्यामध्ये काही सीटा ओबीसी झाली आहे, काही सीटा शेड्यूल कास्ट झाली आहे. जे जसा एक रुटीन होता तसं झालेलं आहे आणि जे झालं आहे ते सर्वांना मान्य आहे, ते मान्य करायला लागतील. बरोबर, रिझर्वेशन मान्य करावं लागतं, परंतु तुम्ही माजी नगरसेवक ज्या वॉर्डमध्ये होता तो आता ओबीसी महिला झालेला आहे, तर पुढे कशा प्रकारचं तुमचं काय गणित असतं? असं आहे, माझ्या वॉर्डाचे कमीत कमी 500-600 कार्यकर्ते व इतर जे जनता आहे मला येऊन भेटली. त्यांचा एकच मत होता, कप्तान भाई तुम जो भी कैंडिडेट दोगे हमको मान्य है, हम उसका दिल जान से काम करेंगे। लेकिन जिस तरीके से तुमने 9 साल हमारे वार्ड को संभाला, तुम्हारी जिम्मेदारी रहेगी उसको संभालने के लिए। मी त्यांना बोललो की मी जसा काल होतो आज पण तसंच आहे, उद्या पण तुमच्यासाठी तसंच राहणार आहे, पण सर्वप्रथम पार्टी श्रेष्ठ आहे। पार्टीमध्ये मी माझं मत ठेवतील कोणाला तिकीट द्यायचं आहे आणि ते फायनल झाल्यानंतर मी माझ्या कार्यकर्ता लोकांना कळवणार की बाबा हे कॅन्डिडेट फायनल झालेलं आहे, नंतर आम्ही त्याच्या मागे कामाला लागू। 170 मध्ये तुम्ही म्हणताय कॅन्डिडेट फायनल होईल, पण कप्तान मलिक यांचं पुनर्वसन कुठे होईल? आता कुर्ला वेस्ट मध्ये 3 सीट ओपन आहे, तिकडचे पण बहुतेक लोकांचा संपर्क माझा केलेले आहे, माझ्याशी केलेले आहे। त्यांचं म्हणणं आहे की आमच्या वार्डात लढा, कोणी बोलतंय आमच्या वार्डात लढा। मी माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यात जे कामं केलेले आहे, लोकांना माहीत आहे माझा काम करायची पद्धत काय आहे। आणि 96 साली जेव्हा नवाब मलिक पहिल्यांदा आमदार होऊन निवडून आले होते, त्यांनी एक नारा दिला होता, काम किया है काम करेंगे, झूठा वादा नहीं करेंगे। तोच धोरण धरून आजपर्यंत आम्ही जनतेसमोर गेलेलो आहे, जनतेचं कामं केलेले आहे। आता पक्ष जिथे पण मला कॅन्डिडेट दिले तर त्या वार्डामध्ये मी लढणार आहे और पक्ष बोलले की तुम्हाला नाही, आता तुम्ही लढवा, तुम्हाला नाही लढायचं आहे, जे आदेश देतील त्याचं मी पालन करणार आहे।